ओबीसीचं पूर्ण राजकीय अस्तित्व संपलेलं आहे। ओबीसीचं सगळं राजकीय आरक्षण ओरबाडून घेण्याचं काम, ओबीसीचं शिक्षणातलं नोकरीतलं अस्तित्व संपवण्याचं काम या ओबीसी आमचा डीएनए म्हणणाऱ्या सरकारनं केलेलं आहे। आणि खरं तर राज्यामध्ये एवढे ओबीसीचे मंत्री, ओबीसीचे नेते असताना कोणी बोलायला तयार नाही का? हे घाबरतेत कशाला हे आम्हाला कळत नाही। आणि हे गावगाड्यामध्ये ओबीसी 18 पगड जातीतील 12 बलुतेदार, 18 अलुतेदारांना कुठेतरी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच होत आहेत, ते येणाऱ्या काळात तुमचा ग्रामपंचायत सदस्य दिसणार नाही, सरपंच दिसणार नाही, पंचायत समिती मेंबर दिसणार नाही, नगरसेवक दिसणार नाही, जिल्हा परिषदेचा सदस्य दिसणार नाही, आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष दिसणार नाही, नगराध्यक्ष दिसणार नाही, महापौर दिसणार नाही। ही सगळी तयारी कुठेतरी प्रस्थापित समाजाच्या नेत्यांनी जरांगेच्या खांद्यावर बंदूक ठेवून केलेला कार्यक्रम आहे। आणि त्यामधून ओबीसींचं पूर्ण हत्या झाली, ओबीसींच्या आरक्षणाची पूर्ण, ओबीसींना त्या आरक्षणापासून नेस्तनाबूत करण्याचं काम जातीवादी राधाकृष्ण विखे पाटील असतील आणि झाडोपोचा करणारा आमदार ते प्रसाद लाड नावाच्या माणसानं इथं येऊन रातोरात कुठतरी, ज्या माणसानं जरांगे नावाच्या माणसानं कुठतरी माझ्यामध्ये 12-14 घंटे उपोषण सुद्धा नाही केलं, खाऊन पिऊन उपोषणाला बसला आणि त्याच्यानंतर लगेच सकाळी 2 तासामध्ये मंत्र्यासारखा माणूस लोटांगण घेण्याचं काम तिथं येऊन करतो, आमदार तिथं येऊन प्रतिनिधी म्हणून तिथं लोटांगण घेण्याचं काम करतो, आणि अगदी दुपारी पुन्हा कुठतरी लघवीच्या निमित्ताने पुन्हा खाऊन पिऊन बसल्याच्या नंतर संध्याकाळी 1:30 वाजता असा निर्णय घेऊन ओबीसींचं अस्तित्व संध्याकाळी अंधारात ओबीसींना ठेवून संध्याकाळी अस्तित्व ओबीसींचं संपवण्याचं काम ह्या राज्य सरकारच्या प्रतिनिधीनं केलं आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यावर खरा आमचा आरोप आहे, कारण की ओबीसी आमचा डीएनए म्हटल्याच्या नंतर एक मायक्रो समाजातला मुख्यमंत्री होतोय, म्हणून ओबीसी समाजानं विधानसभेला भरभरून मतं दिले आणि ओबीसी समाजानं महायुतीला सत्तेत नेऊन बसवलं। त्या महायुतीनं ओबीसींचा केसानं गळ्यात कापण्याचं काम केलंय, त्या महायुतीनं ओबीसींचं अस्तित्व संपवण्याचं काम केलंय। परंतु या बाबीवर राज्याचे आमचे ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बोलायला तयार नाहीत, ना ओबीसींचे अनेक मंत्री बोलायला तयार नाहीत। त्यांनी बघ्याची भूमिका घेणं हे ओबीसींचं येणाऱ्या काळात अस्तित्व संपवणं आहे। त्यामुळे ओबीसी समाज नक्कीच येणाऱ्या काळात ह्या लोकांना जशास तसं उत्तर देण्याचं काम करण, आणि ओबीसी नेत्यांना सुद्धा दारात उभा करणार नाही, कारण की ओबीसी नेत्यांनी यावेळेस, ओबीसी आमदारांनी, ओबीसी मंत्र्यांनी ज्यांना ओबीसीनं निवडून दिलं, ह्या लोकांनी जर बघ्याची भूमिका घेतली तर येणाऱ्या विधानसभेला, येणाऱ्या लोकसभेला ओबीसी समाज नक्कीच त्याला त्यांच्या दारातून हाकलून देण्याचं काम करेल। ओबीसींचं अस्तित्व संपत असताना तुम्ही कुठं आहेत, कुठं होतात हे जाब विचारण्याचं काम ओबीसी समाज नक्कीच या ओबीसी नेत्यांना, ओबीसी मंत्र्यांना आणि ओबीसी आमदारांना करण्याचं काम करेल। ओबीसी प्रश्नासाठी तुम्ही मैदानात उतरताय, एवढा रोष पत्करताय, ओबीसी मंत्री बोलायला तयार नाहीत, पण सगळे काय कारण काय असेल नेमकी? ओबीसी मंत्र्यांना एकतर ईडीची भीती आहे किंवा